नमस्कार. प्रिय सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. वाळवण रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अगदी झटपट उन्हात जाण्याचीही गरज नाही अशी वाळवण रेसिपी ते म्हणजे रव्याचे झटपट मसाला पापड. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तसेच वर्षभर टिकणारे हे पापड कसे बनवायचे याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर रेसिपी पाहूया. सर्वात अगोदर इथं मी कुकरमध्ये 1 वाटी रव्यासाठी 8 वाटी पाणी घेतलेलं आहे. एक वाटी रव्यासाठी 8 वाटी पाणी याप्रमाणे तुम्ही जितक्या प्रमाणात बनवणार आहात तेवढ्या प्रमाणात घ्यायचं आहे. इथं मी 1 चमचा मीठ घालून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा पापडखार घातलेला आहे. पापडखार ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालेल. त्यानंतर इथे पाण्याला एक उकळी काढून घेतलेली आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर रवा थोडा थोडा मी एका हाताने सोडत दुसऱ्या हाताने याला छान असं ढवळून घेतलेलं आहे, म्हणजे रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. रव्याला इथं मी एक न टोपण लावता उकळी काढून घेतलेली आहे. उकळी आल्यानंतर इथं मी टोपण लावून घेतलेलं आहे आणि कुकरची शिट्टी काढलेली आहे. याप्रमाणे एक फक्त 2 ते 3 मिनटं याला वाफवून घ्यायचं आहे. शिट्टी द्यायची नाही, फक्त वाफवून घ्यायचं आहे. अगदी मंद आचेवरती याला 2 ते 3 मिनटं एक वाफ काढायची आहे. अशा प्रकारे रवा शिजून होतो. त्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे, कोथिंबीर आणि मिरची याची पेस्ट घातलेली आहे आणि पुन्हा हे सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये एक उकडलेला बटाटाही मी घालून घेतलेला आहे आणि ते पुन्हा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. सुरुवातीला एक वाफ काढल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे, ओली मिरची, कोथिंबीर आणि एक उकडलेला बटाटा, गरज वाटल्यास मीठ घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त 1-2 मिनटं परत याची वाफ काढून घ्यायचं आहे. इथं बघू शकता हे अशा प्रकारे मिश्रण तयार होतं. गरज वाटल्यास यामध्ये तुम्ही गरम पाणीही घालू शकता आणि अशा प्रकारे मी पळीने इथं फॅनखालीच 1 दिवस हे पापड घातलेले आहेत. चवीला अप्रतिम असे हे पापड लागतात आणि बनवण्यासही तितकेच सोपे आणि झटपट असे हे पापड आहेत. 1 दिवस फॅनखाली आणि 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे पापड मी सुकवून घेतलेले आहेत आणि हे अशा प्रकारे पापड तयार होतात 2 दिवसानंतर. खूप साधी, सोपी आणि झटपट होणारी कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता हे रेसिपी आहे.